मिसफायर प्रकरणामध्ये अभिनेता गोविंदाचा पुन्हा जबाब नोंदवणार। बंदुकीचा ट्रिगर गोविंदानं स्वतः दाबल्याचा पोलिसांना संशय। राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक। एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा कॅबिनेट। आचारसंहितेच्या पूर्वी निर्णयांचा धडाका अपेक्षित। जागा वाटपाच्या संदर्भात महायुतीच्या वरिष्ठांची अमित शहांसोबत बैठक। तिढा असलेल्या जागांवरती शहांच्या उपस्थितीमध्ये तोडगा काढण्याचे प्रयत्न। महाराष्ट्रामध्ये यंदा महायुतीचं सरकार, मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपचंच सरकार येणार। भाजप मेळाव्यामध्ये अमित शहांचं वक्तव्य। सत्तेसाठी साम दाम दंड भेदाचा वापर करण्याच्या सूचना। 2029 ला स्वबळाचा नारा म्हणजे अमित शहांचं दिवा स्वप्न। संजय राऊतांची बोचरी टीका। भाजपचं अधपतन झाल्याचंही वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये वाचाळ वीरांचा सुळसुळाट। महात्मा गांधीच्या जयंतीच्या निमित्तानं राज ठाकरे यांची भावनिक पोस्ट। गांधींचा विचार पुसणं अशक्य असल्याची प्रांजळ भूमिका। चंद्रपूरमध्ये शिक्षकाचा शाळकरी मुलीवरती अत्याचार। पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद। युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असलेल्या आरोपीला बेड्या। बदलापूर अत्याचारामधील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग स्थापन। चकमकीशी संबंधित सर्व घटनांचा तपशीलवार तपास करणार। पुण्यामधल्या बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं। 2 वैमानिक आणि एका इंजिनियरचा मृत्यू। दाट धुक्यामुळे अपघात। हेलिकॉप्टर तटकरेंच्या दौऱ्यासाठी मुंबईला येत असल्याची माहिती। पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही भागातून मान्सून परतणार। दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधून मान्सून माघारी। इस्रायल आणि लेबननच्या संघर्षामध्ये इराणची एंट्री। इस्रायलवरती तब्बल 200 क्षेपणास्त्रांचा मारा। स्वसंरक्षणासाठी कारवाई असल्याचा इराणचा दावा। इराण, लेबनॉन आणि इस्रायलच्या संघर्षामुळे पश्चिम आशियावरती युद्धाचे ढग। जगभरामध्ये तेलाचे भाव वाढण्याची भीती। क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायल आणि इराणमधील भारतीयांसाठी दूतावासाकडून हेल्प नंबर आणि मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी। सर्व भारतीयांना सतर्क राहण्याचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।